नागपूरच्या सोलार कंपनीत भीषण स्फोट. स्फोटक बनवण्याच्या कारखान्यातच स्फोट. स्फोटामुळे इमारतही जमीनदोस्त. एका भीषण स्फोटानं नागपूर हादरलं. नागपूरच्या बाजारगावातील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत हा भयानक स्फोट झाला. या स्फोटाचं कारण स्पष्ट असलं तरी या कंपनीत स्फोटक बनवण्याचं काम होतं. स्फोटक बनवण्याचं साहित्य कंपनीत मोठ्या प्रमाणावर होतं. त्यातूनच हा स्फोट झाला असावा असा अंदाज लावण्यात येतोय. या स्फोटाची भीषणता इतकी जबरदस्त होती की त्यामुळे अख्खी इमारत जमीनदोस्त झाली. युद्धपातळीवर कामगारांना बाहेर काढण्यात आलं. ज्या काही त्या ठिकाणी गोष्टी करायच्या असतील त्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना मदत देखील जाहीर केलेली आहे आणि एकूणच याच्या पाठीमागची कारणं काय आहेत ती कारणं शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू. नागपूरच्या कंपनीत स्फोट का झाला? नागपूरच्या सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट. डिटोनेटर आणि इतर स्फोटक बनवणारी कंपनी. भारतातील अनेक कंपन्यांना दारुगोळ्याचा पुरवठा. संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांना दारुगोळ्याचा पुरवठा. कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लांटमध्ये स्फोट. पॅकिंग करताना दुर्घटना घडल्याची माहिती. इमारतीच्या आत TNT या स्फोटक पदार्थाचे काही बॉक्स शिल्लक असल्यानं बचाव कार्यात अतिरिक्त काळजी घेण्यात आली. या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे. नेमकं या स्फोटाला जबाबदार कोण? कोणाच्या हलगर्जीपणामुळे हा स्फोट झाला? याबाबत तपास करून तातडीने कारवाई होण्याची गरज आहे. झी मीडियासाठी सागर पाटीलसह अमर काणे, नागपूर. विकासाचा ध्यास म्हणजे